तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण पुढच्या प्रकरणाकडे वळणार आहोत. पुढचं प्रकरण आहे क्रियापद. आणि क्रियापद हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे, कारण बरीचशी पुढची जी प्रकरणं जी आहेत ती पुढची प्रकरणं किंवा इतर जे काही घटक आहेत ते क्रियापदावरच आधारित आहेत. काळ म्हणा किंवा प्रयोग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी क्रियापदावर आधारित आहेत. त्यामुळे क्रियापद जरा व्यवस्थित समजून घ्या. क्रियापद जी आहेत त्या क्रियापदाबरोबरच आपण कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं तेही आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे, आपण जाऊ पुढे. आता इथे क्रियापद म्हणजे काय त्याची आपण व्याख्या याच्यापूर्वी पाहिलेली आहे. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आणि त्याच्यामध्ये क्रिया असते, ते क्रियापद. आता या क्रियापदाबरोबरच कर्ता कर्म आणि क्रियापद हे कसं ओळखायचं, कारण तुम्हाला पुढच्या बऱ्याचशा घटकामध्ये कर्ता कर्म क्रियापद सारखं डोकावणार आहे. मग कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं, कर्ता कर्म क्रियापद ओळखत असताना कोणता घोळ होतो, त्याच्यासाठी कोणती ट्रिक वापरायची, या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता इथे क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शी शब्द, ही व्याख्या आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद या तीन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. आधी कर्ता कर्म आणि क्रियापद. आता इथे बघा, मी इथे विधान या फळ्यावरती तुम्हाला दिसतं आहे. रमेश लाडू खातो असं विधान आहे. रमेश लाडू खातो. मग आता याच्यामध्ये रमेश लाडू खातो याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद कोणतं, तर सहज आपल्याला ओळखता येतं. लाडू खाणारा क्रिया करणारा आहे रमेश, हा कर्ता. आणि ही क्रिया कशावर होतीये, तर लाडवावर होते. म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म, त्यामुळे लाडू हे कर्म आणि खातो हे झालं त्याच्यामधलं क्रियापद. रमेश लाडू खातो. आता कर्ता कर्म क्रियापदाची व्याख्या बेसिक अशी, कर्ता याच्यामध्ये रमेश आहे जो क्रिया करतो तो कर्ता, कर्म लाडू ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म, आणि खातो हे त्याच्यामधलं झालं क्रियापद. ठीक आहे. तर इथे रमेश लाडू खातो याच्यामध्ये रमेश कर्ता, लाडू हे कर्म आणि खातो हे क्रियापद. सिंपल. आता दुसरं बघा, खालील वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखा. मी आता पुढे काही वाक्य दिलेली आहेत. याच हे जसं आपण या वाक्यामध्ये जसं आपण कर्ता कर्म क्रियापद ओळखला तसं आपल्याला या वाक्यामधले कर्ता कर्म क्रियापद ओळखायचे आहेत. आता इथे शेतकरी बैलाला मारतो असं उदाहरण मी इथे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये मला कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखून दाखवा. शेतकरी बैलाला मारतो, कर्ता कर्ता इज शेतकरी, आणि कर्म बैल हे कर्म आणि मारतो हे क्रियापद. ठीक आहे. त्यामुळे हा कर्ता हे कर्म आणि हे क्रियापद. म्हणजे जो क्रिया करतो तो कर्ता, शेतकरी कर्ता. क्रिया कोणावर होते, मार खाण्याची क्रिया बिचाऱ्या बैलावर होतीये, त्यामुळे बैल हे कर्म आणि मारतो हे क्रियापद. ठीक आहे. दुसरं विधान बघा, ससा वेगाने पळतो. याच्यामध्ये मला कर्ता कर्म क्रियापद ओळखून दाखवा. ससा. आता बघा, कर्ता कर्म क्रियापद याची व्याख्या काय, जो क्रिया करतो तो कर्ता, ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म, आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियापद. आता मी असं एक वाक्य घेतलं, मी पेन फेकले असं वाक्य आहे. मी पेन फेकले. आता फेकणारा कोण, मी हा कर्ता, त्याच्यानंतर हे मी पेन फेकतो आहे, पेनावर क्रिया होते, पेन हे कर्म आहे आणि फेकले हे काय आहे त्याच्यामध्ये क्रियापद. त्यामुळे मी कर्ता, पेन हे कर्म आणि फेकले हे काय आहे त्याच्यामध्ये क्रियापद. तर तसंच आता इथे आपल्याला दुसरं विधान आहे. याच्यामध्ये ससा वेगाने पळतो. याच्यामध्ये पळणारा कोण, ससा. ससा हा त्याच्यामध्ये काय झाला, कर्ता, आणि वेगाने हे काही ते ससा जो आहे तो ससा वेगाने म्हणजे तिथे कशावर क्रिया होतच नाहीये. समजा ससा पाला खातो, याच्यामध्ये खाणारा ससा आणि पाला हे कर्म आणि खातो हे क्रियापद. मग आता इथे मध्ये कर्म असणारी कोणतीही गोष्ट येतच नाहीये. त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म नाहीये, कारण सशावर क्रिया सुरू होऊन सशावरच संपते आहे. तो कशावर बिचारा क्रिया करतच नाहीये, त्यामुळे याच्यामध्ये कर्म नाही. या दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म नाहीये. तर याच्यामध्ये फक्त कर्ता आहे आणि पळतो हे क्रियापद आहे. वेगाने हे क्रियाविशेषण आहे. तर कर्म अशी जी गोष्ट, कर्माची व्याख्याच अशी आहे की ज्याच्यावर क्रिया होते ते भोगणारे, ते सोसणारे जे असते ते कर्म असते.
याच्यामध्ये कर्मच नाही आहे, त्यामुळे कर्ता आणि क्रियापद एवढ्या 2 गोष्टी येतील. ठीक आहे. आता समजा मी असं एक वाक्य घेतलं की मधू, वाक्य असं बघा मी फळ्यावर लिहितो आहे, मधू मोठ्याने ओरडला, असं वाक्य आहे. मधू मोठ्याने ओरडला. आता याच्यामध्ये मला कर्ता कर्म क्रियापद ओळखून दाखवा. आता तुम्हाला ओळखता आलं पाहिजे बरोबर. तर मधू हा कर्ता, त्यानंतर ओरडला हे क्रियापद, आणि मोठ्याने हे जे क्रियाविशेषण आहे, म्हणजे ते मधूवर क्रिया सुरू होऊन मधूवरच संपते, त्यामुळे मधू कर्ता आणि ओरडला हे क्रियापद. प्रत्येक वाक्यामध्ये कर्म असेलच असं नाही, लक्षात. ठीक आहे. आता तिसरं विधान पहा. इथे मी रामरावांचा कुत्रा मेला असे विधान मी इथे घेतलेलं आहे. रामरावांचा कुत्रा मेला हे शेवटचं विधान आहे बघा. रामरावांचा कुत्रा मेला, रामराव करता, कुत्रा कर्म, मेला क्रियापद असं आहे. आता इथे बघा गंमत काय बघा, सांगतो तुम्हाला. काय होतं माहितीये, इथे मुलं ना जरा कन्फ्यूज होतात. काय होतं माहितीये, इथे तुम्हाला रामराव हे एक विशेष नाम दिसतं. कुत्रा हे कुठल्या प्रकारातलं नाव आहे रे? नामाच्या प्रकारामध्ये सामान्य नाम आहे, लक्षात घ्या. प्राणी म्हटलं तरी सामान्य नाम, कुत्रा म्हटलं तरी सामान्य नाम. गेल्या वर्षी मी सांगितलं, आणि कुत्र्याला नाव दिलेलं असेल मोत्या, सँडी, मग ती विशेष नामं होतात. त्यामुळे गंमत काय होते या तिसऱ्या उदाहरणामध्ये, अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. मी आता सांगून ठेवतोय तुम्हाला, रामराव, कुत्रा अशी 2 जरी नावं आलेली असली तरी इथे ते कर्ता कर्म नाही आहेत. तर आता रामरावांचा कुत्रा मेला, मरणारा कोण? तर कुत्रा आहे, रामराव नाहीत. आणि हा जो कुत्रा आहे हा रामरावांचा कुत्रा, त्यामुळे हा एकच शब्द आहे, लक्षात घ्या. रामरावांचा कुत्रा मेलेला आहे, रामराव मेलेले नाहीत, ते धडधाकट आहेत. त्यामुळे मरणारा कुत्रा, तर मेला कोण? रामरावांचा कुत्रा. आणखी तुम्हाला याच्यासाठी एक फॉर्म्युला पण मी सांगतो. आता काय आहे बघा, रमेश लाडू खातो असं जे विधान आहे, तर त्या विधानामध्ये आपल्याला कर्ता कर्म क्रियापद ओळखत असताना खातो हे जे तुमचं क्रियापद आहे, त्या क्रियापदामध्ये काय करायचं, जो धातू आहे तो धातू बाजूला काढायचा. खा हा धातू आहे, त्याला नारा प्रत्यय लावायचा आणि कोण प्रश्न विचारायचा. कोण हा प्रश्न विचारायचा. तर रमेश लाडू खातो याच्यामध्ये खाणारा कोण, या प्रश्नाचं उत्तर जे येतं ते तुमचा कर्ता असतो. खाणारा कोण? रमेश, हा या वाक्यामधला झाला कर्ता. हा फॉर्म्युला जरा लक्षात ठेवा, म्हणजे उत्तर चुकणार नाही. आता इथे बघा, रामरावांचा कुत्रा मेला या विधानामध्ये मरणारा कोण? तर रामराव नाहीत, तर रामरावांचा कुत्रा मरतो आहे. त्यामुळे रामरावांचा कुत्रा हे जे आहे, हे रामरावांचा कुत्रा हा संपूर्ण हा कर्ता होईल. आणि दुसरं एक तुम्हाला ट्रिक सांगतो, जेव्हा हे चाचीचे प्रत्यय लागलेले असतात, आता ते रामरावांचा कुत्रा असा आहे ना, तिथे चा प्रत्यय लागलेला आहे, तर चाचीचे प्रत्यय लागलेले जे शब्द आहेत ते कर्ता कर्म शक्यतो धरायचे नाहीत. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो कर्ता किंवा कर्म असतो. म्हणजे इथे रामरावांचा कुत्रा म्हणजे तो ऍक्च्युली कुत्रा मारणारा आहे. इथे चाचीचे प्रत्यय लागलेले कर्ता कर्म धरायचे नाहीत शक्यतो. आता त्याच्या पुढचा शब्द जो आहे तो कर्ता कर्म धरायचे. म्हणजे इथे तुम्ही रामराव, बरेच विद्यार्थी जे आहेत ते सरळ लिहून ठेवतात, रामराव करता, कुत्रा कर्म आणि मेला क्रियापद. नाही, तर चाचीचे प्रत्यय लागलेले हे षष्टीचे प्रत्यय आहेत. पुढे आपण विभक्ती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये चा, ची, चे म्हणजे शब्दाला चा, ची, चे, चा हे प्रत्यय जर लागलेले असतील, किंवा मी साठी मीच, मिचा, मिची, मिचे होत नाही, म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या होतं, पण मीला मिचा, मिची, मिच्या होत नाही. त्यामुळे माझा, माझी, माझे, माझ्या, त्याला जाजी जे प्रत्यय लागतात. तर एक लक्षात ठेवा, षष्टीचे हे जे चाचीचे प्रत्यय लागलेले असतील तर ते कर्ता कर्म न धरता त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो कर्ता किंवा कर्म धरायचं. आणि कर्ता ओळखण्यासाठी इथे जे मी हा फॉर्म्युला जो दिलेला आहे, खाणारा कोण, हा सरळ फॉर्म्युला वापरायचा. त्याचं जे उत्तर येतं, त्याचं येणारं जे उत्तर आहे ते तुमचं कर्ता कर्म काय जे कर्ता असतो. म्हणजे खाणारा कोण हा जो प्रश्न विचारतो आपण, त्या मूळ धातूला नारा प्रत्यय लावून कोण हा प्रश्न केल्यावर जे उत्तर मिळतं ते तो कर्ता असतो. आता मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो की समजा मी असं उदाहरण घेतलं की तिचा रुमाल हरवला.
असं विधान आहे. तिचा रुमाल हरवला असं एक विधान आहे. आता या विधानामध्ये मला कर्ता कर्म क्रियापद ओळखून दाखवायचं आहे. तिचा रुमाल हरवला. आता इथे बघा, इथे चा हा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे तो कर्ता कर्म धरायचा नाही. त्याच्या पुढचा शब्द कर्ता किंवा कर्म असतो. म्हणजे ते तिचा हा शब्द बाद झाला, हा कर्ता कर्म नाहीये. आता तिचा रुमाल हरवला. आता याच्यामधला धातू आहे, या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकलं हरवणारा कोण. पण आता इथे काय आहे, रुमाल ही वस्तू आहे, वस्तुवाचक आहे. तर हरवणारा काय आहे, तर रुमाल. त्यामुळे रुमाल हा त्याच्यामधला कर्ता झाला आणि तिचा हा नुसता सहाय्यक शब्द आहे. म्हणजे तो तिचा रुमाल हा मिळून खरं एकच शब्द झालेला आहे. त्यामुळे तिचा रुमाल हा कर्ता, किंवा जर त्या ऑप्शनमध्ये नुसता रुमाल दिलं तर रुमाल हा कर्ता, हरवला हे क्रियापद. आता समजा मी असं वाक्य घेतलं, ती आंबा खाते, असं उदाहरण. मग इथे कर्ता कर्म क्रियापद काय होईल सांगा आता मला. ती हे काय होईल, खाणारी कोण, ती. आता इथे चाचीचे प्रत्यय लागलेले नाहीयेत, त्यामुळे ती हा कर्ता, आंबा हे कर्म आणि खाते हे त्याच्यामध्ये झालं क्रियापद. सिंपल आहे ते, ठीक आहे. अशा प्रकारे ही कर्ता कर्म क्रियापद जी आहेत ती कर्ता कर्म क्रियापद ओळखत असताना या गोष्टी जरा लक्षात ठेवा. चाचीचे प्रत्यय लागलेले कर्ता कर्म क्रियापद धरायचे नाहीत आणि ते फॉर्म्युल्यात तो शब्द भरला की कर्ता कर्म क्रियापद आपल्याला ओळखणं सोपं जातं. आता समजा असं एक मी उदाहरण घेतलं की शेतकऱ्याने मोराचा पिसारा कापून टाकला, त्याचा पिसारा. आता या वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद मला ओळखून दाखवायचं. कापणारा कोण, शेतकरी. त्यामुळे ने प्रत्यय लागलेले कर्ता कर्म असतात. चाचीचे प्रत्यय लागलेले कर्ता कर्म नसले तरी ने प्रत्यय लागलेले कर्ता कर्म असतात. त्यामुळे पिसारा कापणारा कोण आहे, शेतकरी. त्यामुळे शेतकरी हा त्याच्यामधला कर्ता झाला. आणि कर्म काय येईल सांगा मला, पिसारा. कर्म हा त्याच्यामध्ये आहे पिसारा. मोराचा पिसारा, ऍक्च्युअली तो एकच शब्द आहे. पण तिथे काय ऑप्शन देतात त्याच्यावरून लिहायचं. त्यामुळे पिसारा हे त्याच्यामधलं झालं कर्म आणि हा शेतकऱ्याने हा झाला तुमचा कर्ता आणि कापला हे त्याच्यामध्ये झालं क्रियापद. सिंपल आहे, ठीक आहे. आणखी एक मी विधान देतो. आईने रमाचा फाटलेला परकर शिवला. असं विधान आहे. आईने रमाचा फाटलेला परकर शिवला असं विधान आहे. आता त्याच्यातलं आपल्याला कर्ता कर्म क्रियापद ओळखायचंय. कसं ओळखणार सांगा मला. तर शिवणारी कोण, आई. त्यामुळे आई हा कर्ता आणि याच्यामध्ये कर्म जे आहे ते परकर आहे ऍक्च्युअली. रमा नाही, ते चाचीचे प्रत्यय लागलेले आहेत. फाटलेलं हे त्या परकरचं विशेषण झालं. त्यामुळे परकर हे त्याच्यामधलं कर्म, आईने हा कर्ता आणि शिवला हे क्रियापद. इतकं ते सिंपल आहे. पण तरी काय होतं, विद्यार्थी जे आहेत ना, ते विद्यार्थी कधी कधी याच्यामध्ये सुद्धा गोळात पडतात आणि अननेसेसरी मार्क जातो. तो आपला मार्क जाता कामा नाहीये, ठीक आहे. आता मी असं एक वाक्य लिहिलं, सोसाट्याचा वारा सुटला, असं आहे. आता याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद ओळखून दाखव. आता इथे बघा, सुटणारा कोण, वारा आहे ना. त्यामुळे वारा हा कर्ता, बरोबर आहे. हा झाला कर्ता आणि तो वारा हे सोसाट्याचा चाचीचे प्रत्यय लागलेले मी तुम्हाला सांगितलं धरायचेच नाहीत ते काही. सोसाट्याचा वारा एकच शब्द आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा हाच कर्ता आणि सुटला आहे त्याच्यामधलं क्रियापद, ठीक आहे. याच्यामध्ये कर्म नाही. आता जरा थोडंसं वेगळं उदाहरण मी याच्यामध्ये देतो. समजा असं तुम्हाला उदाहरण दिलं की राजाला हे विधान ना त्याने 2-3 वेळा परीक्षेला, वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेलं आहे. राजाला मुकुट शोभतो, असं आहे. राजाला मुकुट शोभतो असं आहे. तर मग आता याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद ओळखून दाखवायचं आहे. आता इथे बघा, राजाला मुकुट शोभतो असं विधान आहे
आता काय तो मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, शक्यतो आपलं उत्तर चुकू नये. किंवा कधी कधी जर गोळात टाकणारा प्रश्न वाटला तर तो सरळ फॉर्म्युला वापरायचा. त्याच्यातला फॉर्म्युला मी सांगितला, याच्यामधला जो धातू आहे तो धातू वेगळा काढायचा. शोभतो मध्ये शोभ हा धातू कसा ओळखायचा ते मी सातत्याने प्रत्येक लेक्चरला सांगतो आहे. मूळ शब्द आणि मग शोभणारा. आता इथे शोभणारा इथे हा आहे. शोभणारा काय किंवा कोण, तर शोभणारा काय याचं जे उत्तर आहे ते काय येत आहे इथे. शोभणारा इथे शोभतो काय आहे, शोभणारा कोण आहे, मुकुट आहे. मुकुट आहे. राजा शोभून दिसत नाहीये, मुकुट शोभतो आहे. रत्नजडित मुकुट आहे, तो मुकुट शोभून दिसतोय. आणि त्या राजाने तो परिधान केलेला राजाने फक्त, त्यामुळे राजाला तो मुकुट शोभतो आहे. राजा नाही शोभणारा, राजा माकड तोंडे आहे. हा जो मुकुट आहे तो रत्नजडित मुकुट जो आहे तो शोभणारा मुकुट आहे. त्यामुळे शोभणारा कोण, मुकुट हा त्या वाक्यामध्ये कर्ता झाला. हे जरा उदाहरण लक्षात ठेवा, त्या फॉर्म्युल्यामध्ये भरायचं. सिमिलरली त्यांनी एका वर्षी असं विचारलं होतं की तशाच प्रकारातलं वाक्य, राणीला चंद्रहार शोभतो असं विधान होतं. मग याच प्रकारे त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येतं. राणीला चंद्रहार शोभतो. शोभणारा काय, तर इथे चंद्रहार आहे. त्यामुळे चंद्रहार करता आणि शोभतो क्रियापद. राणीला नुसता सहाय्यक शब्द आहे, ते काही कर्ता कर्म नाहीये. ठीक आहे. त्यामुळे इथे चंद्रहार याच्यामध्ये होईल तुमचा कर्ता. लक्षात घ्या, इथे सुद्धा मुकुट हा कर्ता. ठीक आहे. आता आणखी अशाच प्रकारातलं एक विधान त्यांनी विचारलं होतं. श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते. त्याच्यामध्ये कर्ता, तर आता इथे बघा वाजणारी काय आहे याच्यामध्ये, थंडी. त्यामुळे थंडी हा कर्ता. व्हेरी गुड, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. थंडी हा कर्ता, वाजते हे त्याच्यामधलं झालं क्रियापद. लक्षात घ्या, हे झालं तुमचं क्रियापद. ठीक आहे. तर अशा प्रकारे कर्ता कर्म क्रियापदामध्ये घोळ होत असेल ना, तर त्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं. वाजणारी काय आहे, ते थंडी. ती श्रावणी वाजत नाहीये, वाजणारी श्रावणी नाही, वाजणारी थंडी जी क्रिया करते ती. तर वाजणारी थंडी आहे, ती क्रिया करते कोणावर तरी. त्यामुळे त्या श्रावणीला ती थंडी वाजते आहे. त्यामुळे वाजणारी थंडी हा त्याच्यामधला झाला कर्ता. ठीक आहे. आता आणखी एक मी विधान देतो तुम्हाला. ते विधान ना अनेक वेळा विचारले, सोपं आहे पण मुलांना ते ट्रिकी वाटतं. ते विधान असं आहे की असं विधान आहे, तेथे मी आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि मला कर्ता कर्म सांगा. तेथे विजय नगरच्या साम्राज्याचा अंत झाला. आणि विधान या MPSCच्या विविध परीक्षांना अनेक वेळा विचारलेलं आहे. तर आणि मग तुम्हाला तिथे ते पर्याय देतात. ऑफकोर्स तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न असणार, त्याच्यामध्ये ते देतील विजयनगर, साम्राज्य, अंत झाला, असे तुम्हाला पर्याय दिले. तर याच्यामधला कर्ता विचारपूर्वक सांगा काय करता येईल. हे 2-4 वेळा त्यांनी विचारलेले. बघूया कोण बरोबर उत्तर देतं. आता इथे बघा, झालेला काय, तर अंत. अंत झाला, झालेला काय, अंत. अंत हा करता येईल आणि हे खूप वेळा विचारलेलं आहे परीक्षेला. आणि दुसरी मी तुम्हाला ट्रिक सांगितली ती इथे बघा, चा, ची, चे हे जे प्रत्यय लागलेले ते कर्ता कर्म धरायचे नाहीत. आणि तेथे स्थळ आहे, तो काही कर्ता कर्म नाही. स्थळं जी असतात ना, ती स्थळं कर्ता कर्म धरायची नाहीत. लक्षात ठेवा, कोणतंही स्थळ हे कर्ता कर्म नाही. तर मग आता इथे झालेला काय, अंत हा त्याच्यामध्ये आहे कर्ता. आता दुसरं एक उदाहरण त्याच प्रकारातलं मी देतो आहे. असं उदाहरण दिलं मी, तिचा त्याचा शेवट होणारच. तिचा त्याचा शेवट होणारच. याच्यामध्ये कर्ता, होणारा काय, शेवट हा कर्ता आहे त्याच्यामध्ये. कारण इथे चा, ची, चे प्रत्यय लागलेले, कर्ता कर्म धरायचे नाहीत. म्हणजे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणखी एक कधी कधी गोळात टाकणारी गोष्ट सांगतो. समजा असं
असं समजा उदाहरण घेतलं मी, विद्यार्थी वर्गात बसले. असं उदाहरण आहे, विद्यार्थी वर्गात बसले. आता ऑनलाईन वर्ग आहे तरी आता तुम्ही ऑनलाईन बसलेलाच आहात. आता इथे बघा, विद्यार्थी वर्गात बसले, याच्यामध्ये मला कर्ता कर्म क्रियापद ओळखून दाखवा. विद्यार्थी वर्गात बसले, कर्ता कर्म क्रियापद कोणतं येईल? विद्यार्थी वर्गात बसले, मग बसणारे कोण? विद्यार्थी. सिंपल. प्रश्न विचारायचा, बसणारे कोण? विद्यार्थी. त्यामुळे विद्यार्थी हा कर्ता. कर्म कोणता आहे? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जी स्थळं असतात ती स्थळं कर्ता कर्म धरायची नाहीत. वर्गात म्हणजे स्थळ झालं, त्यामुळे हे स्थळ कर्ता कर्म धरायचंच नाही. त्यामुळे इथे फक्त कर्ता विद्यार्थी आणि बसले हे क्रियापद, कर्मच नाहीये. कर्म म्हणजे बेसिकली काय की ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म. आता उदाहरण मी समजा असं घेतलं की आत्ताच हे आपले गणपती येऊन गेले, तर गणपती मोदक खातो असं आपण म्हटलं. मग खाणारा कोण? गणपती. गणपती हा झाला कर्ता आणि ती क्रिया कशावर होते? या मोदकावर. गणपतीच्या पोटात मोदक गेल्यावर मोदकाचं वेगळं रूपांतर झालं. त्यामुळे जो मोदक जो आहे, क्रिया मोदकावर होते, ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म. त्यामुळे मोदक कर्म आणि खातो हे क्रियापद. आता ते विद्यार्थी वर्गात बसले ना, त्याच्यामध्ये विद्यार्थी हा कर्ता आणि वर्गात ते काही क्रिया थोडीच करतायत, वर्ग तोडून फोडून टाकतायत त्यांनी, किंवा वर्गामध्ये समजा त्यांनी बाकडा तोडला, बेंच तोडला, काहीतरी हाणामारी करावयाची वाटली त्यांना, बेंचच तोडून टाकला, मग त्या बेंचवर क्रिया होईल. ते वर्गात बसले म्हणजे वर्गात शांतपणे बसलेला. आता तुम्ही ऑनलाईन वर्गामध्ये बसलेलात, मी नुसते ऑनलाईन वर्गात बसलेलात, तिथे काही कशावरती क्रिया करत नाहीये. ऑनलाईन वर्गात बसून तिथे मला काही क्रिया करून दाखवत नाहीये, काहीतरी असं फेकताय, हे करताय, ते करताय, आरडाओरडा करताय, असं नाहीये. शांतपणे लेक्चर ऐकतात. वर्गात तुम्ही ऑनलाईन वर्गचा, आता जे बसलेले आहेत तो सुद्धा ऑनलाईन वर्ग आहे. मग त्यामुळे इथे वर्ग हे कर्म होणार नाही, लक्षात घ्या, स्थळ. त्यामुळे विद्यार्थी करता, बसले हे क्रियापद. सिमिलरली आणखी एक विधान सांगतो. परीक्षेला त्यांनी असं विचारलं होतं, चांदण्या आकाशात चमकतात, असं विधान आहे. चांदण्या आकाशात चमकतात. चांदण्या आकाशात चमकतात, याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद ओळखून दाखवा मला. चांदण्या करता, चमकतात क्रियापद, आणि आकाशात काय होईल? आकाशात हे स्थळ आहे, प्लेस ऑफ ऍडवर्ब म्हणतात त्याला, ते नुसतं स्थळ आहे, त्यामुळे ते कर्म धरायचं नाही. तर या अशा प्रकारे आपल्याला कर्ता कर्म क्रियापद ओळखायचं आहे. त्यामुळे चांदण्या हे जे आहे त्याच्यामधला हा झाला तुमचा कर्ता, त्याच्यानंतर हे झालं तुमचं क्रियापद, आणि आकाशात हे स्थळ आहे, ही स्थळ ही कर्ता कर्म धरायची नाहीत. तर त्यामुळे कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म. वाक्य आपण असं समजा घेतलं, श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली. मग याच्यामध्ये फोडणारा कोण? श्रीकृष्ण. त्यामुळे श्रीकृष्ण हा कर्ता आणि ती क्रिया कशावर होते? दहीहंडीवर. ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म. दहीहंडी हे कर्म आणि फोडली हे काय आहे? क्रियापद. मग श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली, श्रीकृष्ण कर्ता, दहीहंडी हे कर्म आणि फोडली हे क्रियापद. सिंपल आहे. आणि दुसऱ्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे चाचीचे प्रत्यय लागलेले कर्ता कर्म धरायचे नाहीत. त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो कर्ता किंवा कर्म असतो, आणि जी स्थळं असतात ती सुद्धा कर्ता कर्म धरायची नाहीत. सिंपल. ठीक आहे. तर इथे कर्ता कर्म क्रियापद हे तुमचं क्लिअर झालेलं आहे, तुमच्या लक्षात आलेलं आहे. कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखतात ते आता आपण जरा थोडंसं पुढे जाऊया. आता कर्ता कर्म क्रियापद आपल्याला ओळखता येत आहे. त्याच्यावरून आता आपण पुढे जातो आहोत. पुढच्या भागाकडे आपण वळू, ते म्हणजे क्रियापदाच्या प्रकारांकडे आता आपण जाणार आहोत. क्रियापदांचे प्रकार पाहूया आपण. पहिले 2 प्रकार आपण पाहूया. आता इथे बघा, अगदी खाली लिहिलेले आहेत क्रियापदाचे प्रकार. आता आपल्याला कर्ता कर्म क्रियापद ओळखता आलं. क्रियापदाचे विविध प्रकार जे आहेत ते विविध प्रकार तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आता इथे बघा, तो मोर पकडतो आणि तो मोठ्याने हसतो, अशी मी 2 विधानं इथे लिहिलेली आहेत. तर पहिल्या विधानामध्ये तो मोर पकडतो, याच्यामध्ये मला कर्ता कर्म क्रियापद ओळखून दाखवायचं आहे. कर्ता कोणता, कर्म कोणता आणि क्रियापद कोणतं.
तो मोर पकडतो, याच्यामध्ये कर्ता तो, कर्म मोर आणि पकडतो क्रियापद. बरोबर आहे. त्यामुळे मोर हे याच्यामध्ये झालं कर्म. बरोबर आहे. हे झालं कर्म. तो हा कर्ता, पकडतो हे क्रियापद. तो मोठ्याने हसतो असं आहे. तो मोठ्याने हसतो. आता याच्यामधला कर्ता कर्म क्रियापद. हसणारा कोण? तो हा कर्ता आणि याच्यामध्ये कर्मच नाहीये. तो त्याच्यावर क्रिया सुरू होऊन त्याच्यावरच संपते आहे. त्यामुळे याच्यामध्ये कर्म नाही. ओके. त्यामुळे इथे या वाक्यामध्ये कर्म नाही. मोठ्याने हे ऍक्च्युली क्रियेबद्दल माहिती देत आहे. ते क्रिया विशेषण आहे. त्यामुळे याच्यामध्ये कर्म नाही. ठीक आहे. मोठ्याने हे काही कर्म नाहीये, याच्यामध्ये कर्मच नाहीये. मोठ्याने हे तुमचं आहे क्रिया विशेषण. ठीक आहे. मग आता इथे याच्यावरून ना या क्रियापदाचे 2 प्रकार ठरतात. कसे? ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्या क्रियापदाला म्हणायचं सकर्मक क्रियापद. कर्म असलेलं. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते त्याच्यातलं जे क्रियापद आहे त्याच्यामध्ये कर्म असल्यामुळे त्याला आपण म्हणणार सकर्मक क्रियापद. दुसरं जे आहे तो मोठ्याने हसतो, याच्यामध्ये कर्मच नाहीये. कर्म नसल्यामुळे याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. हे क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. सकर्मक विथ कर्म, अकर्मक विदाऊट कर्म. तर पहिल्या याच्यामध्ये कर्म आहे म्हणून ते सकर्मक क्रियापद. दुसऱ्या विधानामध्ये कर्म नाहीये म्हणून ते अकर्मक क्रियापद. आता मी इथे 2 वाक्य लिहितोय आणि त्या वाक्यामध्ये कोणतं वाक्य सकर्मक आहे, कोणतं वाक्य अकर्मक आहे ते तुम्ही ओळखून दाखवायचं आहे. मी असं वाक्य लिहिलं, झरा झुळू झुळू वाहतो असं वाक्य आहे. झरा झुळू झुळू वाहतो. दुसरं वाक्य आहे मी असं दिलं की सचिन चेंडू फेकतो. सचिन चेंडू फेकतो. 3 शेतकऱ्याची गाय पळाली. कुठेतरी पळून गेली, शेतकऱ्याने मारलं म्हणून. आता मला याच्यातलं कोणतं विधान सकर्मक आहे आणि कोणतं विधान अकर्मक आहे म्हणजे क्रियापदाचं ते सांगायचं आहे. पहिलं विधान सांगा, झरा जुळजुळू वाहतो. सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे की अकर्मक? आता वाहणारा कोण? झरा. हा झरा कशावर क्रिया करतोय का? झरा क्रिया करत नाहीये. तो झरा स्वतःच झुळूझुळू वाहतो आहे. झरा कशावरही क्रिया करत नाहीये. हे क्रिया विशेषण आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये कर्मच नाहीये. त्यामुळे कर्म नसल्यामुळे हे विधान कसं होईल? अकर्मक. हे विधान पहिलं विधान जे आहे ते होईल अकर्मक. याच्यामध्ये काय आहे? कर्म नाहीये. आता दुसरं विधान सांगा मला, सचिन चेंडू फेकतो. चेंडू हे त्याच्यामध्ये कर्म आहे. कर्म असल्यामुळे हे होईल सकर्मक. आणि शेतकऱ्याची गाय पळाली, हे तिसरं विधान. पळणारी काय आहे? गाय आहे. त्यामुळे इथे चाचीचे प्रत्यय लागलेले कर्ता कर्म धरायचे नाही. शेतकऱ्याची गाय हा एकच शब्द. गाय पळाली एवढंच आहे ते. ती गाय कशावर क्रिया करत नाही, ती स्वतःच पळून जाते. जिथे वाट सापडली तिथे ती पळून गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची गाय हा कर्ता आणि पळाली हे क्रियापद. त्यामुळे कर्मच नाहीये. त्यामुळे तिसरं विधान काय होईल? अकर्मक क्रियापद. तिसरं काय होईल? अकर्मक क्रियापद. ठीक आहे. आता आणखी 1-2 उदाहरणं मी जरा विचारतो. इथे समजा मी असं लिहिलं, शिकारी जंगलात गेला. असं एक उदाहरण आहे. आणि दुसरं विधान आहे, शिकाऱ्याने वाघ मारला. त्याच्यानंतर अशी 2 उदाहरणं दिलेली आहेत. आता त्याच्यामध्ये मला सांगा सकर्मक कोणतं, अकर्मक कोणतं? पहिलं अकर्मक आहे. आता जंगलात जाणारा कोण? शिकारी. आणि जंगलात हे स्थळ आहे, ते स्थळ करता कर्म धरायचं नाही. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते अकर्मक होणार, कारण याच्यामध्ये शिकारी हा कर्ता आहे आणि त्याच्यामध्ये कर्मच नाहीये. त्यामुळे हे होईल तुमचं अकर्मक क्रियापद. याच्यामधलं जे गेलं आहे अकर्मक क्रियापद, अकर्मक विधान आहे. शिकाऱ्याने वाघ मारला हा झाला त्याच्यामधला कर्ता आणि क्रिया कशावर होते? वाघावरती. त्यामुळे वाघ हे याच्यामधलं झालं कर्म आणि हे क्रियापद. त्यामुळे याच्यामध्ये कर्म आहे. कर्म असल्यामुळे हे विधान होईल तुमचं सकर्मक. माझं तुमच्या लक्षात आलं असेल, जर त्या दिलेल्या विधानामध्ये कर्म असेल
तर त्या विधानाच्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणायचं. आणि दिलेल्या विधानामध्ये कर्म नसेल तर मग त्याला म्हणायचं अकर्मक क्रियापदाचं विधान. तर सकर्मक आणि अकर्मक ही गोष्ट तुमची आता क्लिअर झालेली आहे. तर आता आपण पुढे जाऊया. सकर्मक क्रियापद पाहिलं, अकर्मक क्रियापद पाहिलं. आता आपण पुढे जाऊ. पुढे बघा, आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे द्विकर्मक क्रियापद. आता द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय ते आपण जरा ओळखूया. ठीक आहे. आता इथे बघा द्विकर्मक क्रियापद, मी आता इथे एक विधान लिहिलेलं आहे, हे जरा समजून घ्या आणि मग नंतर तुम्ही मला उत्तरं द्यायची आहेत. बाबा आईला पैसे देतात असं विधान आहे. बाबा आईला पैसे देतात. आता ह्या विधानामधला कर्ता, कर्म आणि क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. बाबा आईला पैसे देतात असं हे विधान आहे. आता बघा या विधानामध्ये काय आहे, आपण वाक्य पाहिलं, बाबा आईला पैसे देतात. हे विधान जरा मी असं मोठं करून लिहितो. बाबा आईला पैसे देतात असं विधान आहे. आता मी तुम्हाला सांगितलं कर्ता ओळखण्यासाठी काय ट्रिक वापरायची, कुठला फॉर्म्युला वापरायचा ते तुम्हाला मी सांगितलं. आता देणारे कोण? बाबा. बाबा हा त्याच्यामधला झाला कर्ता. ठीक आहे. आता जनरली काय या प्रश्नाचं जे उत्तर येतं ते मुख्य कर्म असतं. काय या प्रश्नाचं उत्तर येतं ते मुख्य कर्म असतं. म्हणजे आपण विधान असं घेतलं की राम आंबा खातो. खाणारा राम हा कर्ता. काय खातो? आंबा. आंबा हे कर्म. सिमिलरली इथे सुद्धा बाबा आईला पैसे देतात. काय देतात? पैसे. तर काय या प्रश्नाचे जे उत्तर येतं त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर्म, म्हणजे मुख्य कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म. पुढे पुढे प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म ही गोष्ट येणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे पैसे हे प्रत्यक्ष कर्म काय या प्रश्नाचं. आणि कोणाला या प्रश्नाचं जे उत्तर येतं, कोणाला प्रश्न विचारायचा याचं जे उत्तर येतं तर आईला, तर ते आईला म्हणायचं अप्रत्यक्ष कर्म. मग जर त्या दिलेल्या विधानामध्ये काय आणि कोणाला, हे जे मी विधान इथे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय आणि कोणाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं येत असतील तर ते जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला म्हणायचं द्विकर्मक क्रियापद. म्हणजे ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात आणि ती अनुक्रमे काय आणि कोणाला या प्रश्नांची उत्तरं असतात त्याला म्हणायचं द्विकर्मक क्रियापद. ठीक आहे. आता समजा मी असं एक विधान लिहिलं, इथे दुसरं विधान असं लिहितो, राजा बैराग्याला फळे देतो असं विधान आहे. राजा बैराग्याला फळे देतो. आता हे द्विकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे का पहा, आहे की नाही, आणि त्यातली कोणती कर्म आहेत. आता इथे बघा, काय देतो? फळे देतो. काय या प्रश्नाचं उत्तर आलं ते झालं प्रत्यक्ष कर्म. कोणाला देतो आहे? बैराग्याला देतो आहे, त्यामुळे ते झालं अप्रत्यक्ष कर्म. त्यामुळे याच्यामध्ये दोन कर्म आहेत. त्यामुळे दोन कर्म असल्यामुळे हे सुद्धा द्विकर्मक क्रियापद होणार. लक्षात घ्या, द्विकर्मक क्रियापद होण्यासाठी काय आणि कोणाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आली पाहिजेत. लक्षात घ्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा द्विकर्मक क्रियापद आहे. आता मी आणखी एक विधान घेतो. त्याच्यामध्ये द्विकर्मक क्रियापद आहे की नाही ते जरा तुम्ही मला ओळखून दाखवायचं आहे. ठीक आहे. आता समजा मी असं एक वाक्य घेतलं की राजा शेतकऱ्याची झोपडी पेटवतो असं आहे. त्याला काहीतरी झोपडी पेटलेल्याचं चित्र काढायचं होतं, त्याने झोपडीच पेटवून दिली आणि मग चित्र काढतोय. तर राजा शेतकऱ्याची झोपडी पेटवतो. हे द्विकर्मक क्रियापद आहे की नाही. आता इथे बघा गंमत बघा. आता इथे काय पेटवली? झोपडी. काय या प्रश्नाचं उत्तर मिळतं? कोणाला या प्रश्नाचं उत्तर? कोणाला म्हणजे त्याने शेतकऱ्याला पेटवलंय का? त्याने नाही.
त्यामुळे इथे शेतकऱ्याला पेटवलंय का? नाही, शेतकऱ्याची झोपडी पेटवली. त्यामुळे इथे हे उदाहरण द्विकर्मक क्रियापदाचं नाही. कळलं ना? द्विकर्मक क्रियापदाचं नाही. ठीक आहे. तर इथे काय आहे? शेतकऱ्याची झोपडी हा एकच शब्द आहे. शेतकऱ्याची झोपडी हा एकच शब्द आहे. त्यामुळे इथे तुम्हाला 2 कर्म नाही आहेत. इथे एकच कर्म आहे. ठीक आहे. त्यामुळे एकच कर्म असल्यामुळे याला द्विकर्मक क्रियापद म्हणता येणार नाही. तर मग याला काय म्हणाल तुम्ही? सांगा जरा, याला काय म्हणाल? याच्यात एकच कर्म आहे. मग याला काय म्हणाल तुम्ही? कारण कोणाला या प्रश्नाचं उत्तर इथे येत नाहीये. कोणाला या प्रश्नाचं उत्तर इथे येत नाहीये. कोणाला शेतकऱ्याला पेटवलेलं नाहीये. ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये हे एकच कर्म आहे. एकच कर्म आहे. त्यामुळे हे झालं सकर्मक क्रियापद. याला सकर्मक क्रियापद म्हणायचं. द्विकर्मकसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. द्विकर्मकसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. काय आणि कोणाला या 2 प्रश्नांची उत्तर यायला पाहिजेत. आता इथे काय? झोपडी मिळते आपल्याला, पण कोणाला? शेतकऱ्याला असं नाहीये. ते शेतकऱ्याची झोपडी हा एकच शब्द. त्याने ते शेतकऱ्याला ओढून बाहेर काढले, झोपडी पेटवून दिली. त्यामुळे शेतकऱ्याची झोपडी हा एकच शब्द आहे. तर या जरा गोष्टी ज्या आहेत ना, तर ते बारकाईने पाहायचं. मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो. जसं पोलीस, बघा, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात की चोर कुठला आहे ते ओळखण्यासाठी असं पोलिसी नजरेने बघतात. खरं बोलतोय किंवा खोटं बोलतोय, किंवा चोर आपल्याला पहिल्यांदा त्याच्या बोलण्यावरून कसा पकडायचा, ते पोलिसांना प्रशिक्षण दिलेलं असतं. तसं इथे सुद्धा तुम्हाला प्रश्न आल्यावरती पटकन उत्तर देऊन मोकळं व्हायचं नाही. मी जे तुम्हाला काही त्याच्यातल्या क्लुप्त्या, आयडिया किंवा खाणाखुणा ज्या काही सांगितलेल्या आहेत, त्या दृष्टीने त्या प्रश्नाकडे थोडंसं पोलिसासारखं बघायचं. पटकन उत्तर देऊन मोकळं व्हायचं नाही. चला बाबा, ते शेतकरी आणि झोपडी दिसते, हे प्रत्यक्ष कर्म, हे अप्रत्यक्ष कर्म, द्विकर्मक क्रियापद नाही. इतर गोष्टी आहेत का बघायचं. तर चाचीचे प्रत्यय लागलेले ते कर्ता कर्म धरत नाहीत. तो मिळून एकच शब्द तयार झालेला असतो. त्यामुळे हे द्विकर्मक क्रियापद नाही आहे. तर हे झालं तुमचं फक्त सकर्मक क्रियापद. असं ते लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता आणखी एक मी तुम्हाला उदाहरण देतो आणि त्याच्यामध्ये द्विकर्मक क्रियापद आहे का मला तुम्ही सांगायचं आहे. की आता समजा मी असं एक उदाहरण घेतलं की पाटलांच्या महेशने कागदी कंदील उडवला. आता इथे हे कुठल्या प्रकारातलं क्रियापद होईल मला सांगा. हे द्विकर्मक नाही. कसं? बघा, पाटलाच्या महेशने कागदी कंदील उडवला. आता याच्यामधला कर्ता कोण? पाटील नाही. तर पाटलाच्या, चाचीच्या, म्हणजे पाटलाचा महेश हा एकच कर्ता आहे. एकच पाटलाचा महेश हे जे आहे तो एकच कर्ता. त्याच्यानंतर मग कागदी कंदील हा एकच शब्द आहे, एक कर्म, आणि उडवला हे क्रियापद. ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये एकच कर्म असल्यामुळे हे द्विकर्मक क्रियापद होत नाही. ठीक आहे. हे द्विकर्मक क्रियापद होत नाही. ठीक आहे. तर आता याला तुम्ही काय म्हणणार? सकर्मक क्रियापद. तर ते इथे कागदी कंदील हे कर्म, त्याच्यानंतर मग पाटलाच्या महेशने हे कर्ता, कागदी कंदील हे कर्म, उडवला हे क्रियापद. तर द्विकर्मक क्रियापद होण्यासाठी काय आणि कोणाला या 2 प्रश्नांची उत्तरे यावी लागतात. लक्षात घ्या. ठीक आहे. आता आणखी एक प्रश्न त्याच्यातला मी एक घेतो की समजा असं एक उदाहरण घेतलं की शिवाजींनी शाहिस्ते खानाची बोटे कापली. असं उदाहरण आहे. शिवाजींनी शाहिस्ते खानाची बोटे कापली. त्याच्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद आणि हे द्विकर्मक आहे की नाही बघा. आता शाहिस्ते खानाची बोटे हा एकच शब्द आहे, चाचीचे. त्यामुळे हे द्विकर्मक क्रियापद होत नाही. हे एकच काय आहे? एकच क्रियापद आहे. त्यामुळे हे सकर्मक क्रियापद होईल. ठीक आहे. हे लक्षात आलेलं आहे तुमच्या. आणि दुसरं एक उदाहरण घेतो मी. समजा असं एक वाक्य आहे की आईने
देवाला नैवेद्य दाखवला. हा, आता काय दाखवला? नैवेद्य. कोणाला दाखवला? देवाला. काय आणि कोणाला या दोन्ही प्रश्नाची उत्तर येत आहेत. म्हणजे हे काय आहे? द्विकर्मक क्रियापद. आलं लक्षात? हा हा तर आता इथे आपलं द्विकर्मक क्रियापद तुमच्या लक्षात आलेलं आहे. बरोबर आहे. व्हेरी गुड प्राजक्ता. तर कर्म असेल तर सकर्मक, कर्म नसेल अकर्मक. दोन कर्म असतील आणि ती अनुक्रमे काय आणि कोणाला या प्रश्नाची उत्तर असतील तर मग त्याला म्हणायचं द्विकर्मक क्रियापद. आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाणार आहोत. पुढचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापद कसं ओळखायचं बघा. इथे फळ्यावरती स्लाइड आहे, त्याच्यावरून आपण बघूया संयुक्त क्रियापद कसं तुम्ही ओळखणार. संयुक्त क्रियापद. आता संयुक्त याचा अर्थ असा होतो बाळांनो, संयुक्त म्हणजे दोन गोष्टी. समजा मी असं म्हटलं की रिलायबल अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक चर्चासत्र घडवून आणलं. मग ते संयुक्त विद्यमान म्हणजे दोन गोष्टी एकत्र येऊन. मग इथे पुढचा जो आपण प्रकार पाहणार आहोत संयुक्त क्रियापद, याच्यामध्ये दोन क्रियापद असतात. म्हणजे दोन क्रियापद म्हणजे दोन्ही सोलो क्रियापद नसतात. काय असतं बघा याच्यामध्ये, हा की संयुक्त क्रियापद मुले मैदानावर खेळू लागली आणि तुम्हाला सांगितलं याच्यातलं क्रियापद ओळखा, तर तुम्ही नुसतं खेळू आणि लागली, फक्त लागली असं म्हणू शकत नाही. तर हे दोन्ही मिळून ते क्रियापद तयार होतं. खेळू लागली, मुले मैदानावर खेळू लागली, हे दोन्हीही मिळून ते क्रियापद तयार होतं. मग अशा प्रकारे डबल क्रियापद तुम्हाला दिसलं खेळू लागली की त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. परंतु संयुक्त क्रियापदामध्ये काय असतं, आता मुले मैदानावरती खेळू लागली, तर याच्यामध्ये खेळू हा जो शब्द आहे ना तो काय आहे, मुले मैदानावर खेळू एवढंच आपण वाक्य घेतलं तर ते वाक्य अर्धवट होतं ना. मुले मैदानावर खेळू एवढंच आपण वाक्य घेतलं, मुले मैदानावर खेळू, तर मुले मैदानावर खेळू म्हटल्यावर ते काय वाक्याला अर्थ लागत नाही. त्यामुळे खेळू हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून त्याला म्हणायचं धातुसाधित. आणि मग त्याला लागली या सहाय्यक क्रियापदाची गरज भासते आणि दोन्ही मिळून खेळू लागली, हे दोन्ही मिळून जे क्रियापद तयार होतं त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. त्याच्यामध्ये संयुक्त क्रियापदामध्ये एक धातुसाधित असतं आणि दुसरं असतं सहाय्यक क्रियापद. धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापद मिळून जे तयार होतं त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. पण त्याच्यातली अट मात्र फार महत्वाची असते. त्या दोन्ही शब्दाने खेळू लागली याच्यामध्ये खेळणे ही एकच क्रिया आहे. खेळणे ही एकच क्रिया आहे. दोघांमध्ये दोन्ही शब्दातून एकच क्रिया दिसली पाहिजे तरच मग त्याला आपण काय होत त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणणार. त्याच्यामध्ये जर दोन भिन्न क्रिया आल्या ना तर मग ते संयुक्त क्रियापद होत नाही. म्हणजे आता समजा आम्ही असं एक उदाहरण घेतलं. दुसरं उदाहरण बघा, सुरेखा मंचावर नाचून गाते. आता पहिलं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं संयुक्त क्रियापद आहे. पहिलं संयुक्त क्रियापद आहे. कारण याच्यामध्ये खेळू हे धातुसाधित, लागली हे सहाय्यक क्रियापद, मिळून हे झालं तुमचं संयुक्त क्रियापद. आता दुसरं विधान जे आहे बघा, सुरेखा मंचावर नाचून गाते. आता बघितल्यावरती तुम्हाला नाचून गाते असं पाहिल्यावरती तुम्हाला वाटेल हे संयुक्त क्रियापद आहे, पण हे संयुक्त क्रियापद नाही आहे. कारण ते अट जी दिलेली ना प्लस एकच क्रिया, ती अट हे पाळत नाही. कसं बघा, सुरेखा मंचावर नाचते सुद्धा, नाचणे टू डान्स आणि गाणे टू सिंग या दोन भिन्न क्रिया आहेत, दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत. त्याच्यामध्ये ही एक क्रिया, ही दुसरी क्रिया. मग अशा जर दोन क्रिया त्याच्यामध्ये जर आल्या तर मग त्याला संयुक्त क्रियापद म्हणायचं नाही. संयुक्त क्रियापद होण्यासाठी या दोन जे क्रियापद सारखे दोन शब्द जे दिसत आहेत, म्हणजे एक धातुसाधित आणि जे सहाय्यक क्रियापद असतं, त्या दोघांनी मिळून एकच क्रिया तयार झाली पाहिजे. दोन भिन्न क्रिया असल्या तर मग त्याला संयुक्त क्रियापद म्हणायचं नाही. आता तिसरं उदाहरण बघा, हे पहिलं, हे दुसरं, तिसरं. तू सर्व लाडू खाऊन टाक. हे संयुक्त क्रियापदाचं उदाहरण आहे की नाही? तुम्ही आता मला ओळखून दाखवा. संयुक्त क्रियापदाचं उदाहरण आहे की नाही? तिसरं, तू सर्व लाडू खाऊन टाक, संयुक्त क्रियापद आहे की नाही? ओळखा. खाणे टू इट आणि टाकणे टू थ्रो
अशा दोन भिन्न क्रिया नाहीत. गंमत बघा आता इथे. गंमत पहा. असे काही प्रश्न जे आहेत ना ते आपल्याला घोळात टाकतात. आता इथे बघा खाऊन टाक असं जे म्हटलेलं आहे ना. आता खाऊन टाक म्हणजे उदरभरण कर. पोटात टाक. खा ही एकच क्रिया आहे. बरोबर. खाऊन टाक म्हणजे खाणे आणि फेकून देणे, टाकणे असं नाहीये. ते बऱ्याचदा लग्नाला आपण जातो आणि सगळंच वाढून घेतो. फुकटचं मिळालेलं आहे, अर्ध खातं अर्ध फेकून देतो. पुढे पैसे पडलेले आहेत, घरात करू का आपण? अर्ध खातो आणि अर्ध फेकून देतो. नाही. तर ते इथे खाऊन टाक. आई सांगते ना बाबा, ताटातला प्रत्येक अन्नाचा कण खाऊन टाकायचा, काही ताटात सोडायचं नाही. मग खाऊन टाक म्हणजे पोटात टाक, एकच क्रिया आहे. त्यामुळे हे विधान जे आहे याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. हे संयुक्त क्रियापदाचं विधान आहे. खाऊन टाक म्हणजे उदरभरण कर, खा अशी क्रिया आहे. असं बघितल्यावर असं आपल्याला वाटतं की तुम्हाला मी मुद्दाम विचारलं, खाणे टाकणे या दोन भिन्न क्रिया आहेत ना, पण नाही. इथे अर्थ काय होतोय? खाऊन टाक म्हणजे खा, पोटात टाक ही एकच क्रिया आहे. त्यामुळे हे संयुक्त क्रियापद आहे. आता मला चौथं सांगा. राधा पत्र लिहून पाडते संयुक्त क्रियापद आहे की नाही? आता बघा जरा बाळांनो, थोडस ना अगदी खूप बारकाईने विचार करा. दोन क्रिया त्याच्यामध्ये जर असल्या वेगवेगळ्या तर संयुक्त क्रियापद होत नाही. आणि दोन्ही मिळून एकच क्रिया होत असेल तर ते संयुक्त क्रियापद होतं. आता इथे बघा, राधा पत्र लिहून फाडते, याच्यामध्ये काय आहे बघा? हे संयुक्त क्रियापद आहे की नाही? तर आता इथे बघा, लिहिते टू राईट. ती जी राधा जी आहे ती राधा पत्र लिहिते आहे. इतक्यात बाबा आले. बाबा आल्यावर ही राधा कुठल्या बेबीला पत्र लिहिते ते कळू नये म्हणून राधा काय करते, ते पत्र फाडते. म्हणजे आधी लिहित होती टू राईट आणि टू फाडते, ते फाडून टाकते. दुसरी क्रिया झाली ना. मग याच्यामध्ये दोन क्रिया होतात. मग दोन भिन्न क्रिया होत असल्यामुळे हे काय होणार तुमचं? हे संयुक्त क्रियापद होणार नाही. कारण याच्यामध्ये काय आहे? फाडते, ते लिहिते पण आहे आणि लिहिते लिहून ती नंतर फाडून पण टाकते, दुसरी क्रिया पण करते. त्यामुळे हे संयुक्त क्रियापद नाही, दोन भिन्न क्रिया आहेत. ठीक आहे. आता शेवटचं विधान न चुकता सांगा मला, तू नवीन कपडे घालून जा संयुक्त क्रियापद आहे की नाही? दोन भिन्न क्रिया आहेत. दोन क्रिया असल्या तर संयुक्त क्रियापद नसणार. एकच क्रिया असेल तर संयुक्त क्रियापद होणार. तू नवीन कपडे घालून जा. आता इथे लग्न आहे. लग्नाला आपण नवीन नवीन छान छान कपडे घालतो आणि नवीन कपडे घालून आपण घरातच बसतो का? नाही. नवीन कपडे परिधान करून आपण जातो मिरवायला बाहेर. म्हणजे इथे घालणे टू वेअर हा एक शब्द आहे आणि जाणे टू गो हा दुसरा शब्द आहे. त्यामुळे याच्यामध्ये दोन भिन्न क्रिया आहेत. कपडे घाल आणि तिकडे लग्नामध्ये मिरवायला जा, या दोन भिन्न क्रिया असल्यामुळे हे संयुक्त क्रियापद नाही. सिंपल. हे संयुक्त क्रियापद नाही. ठीक आहे. आता इथे बघा, इथे मी आता दुसरं वाक्य लिहितो. रमा बागेत फिरून आली. बघा ह्याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे की नाही? ती बागेत फिरायला गेली, फिरली तिथे. फिरली, वंडरिंग तिथे, आणि ती परत आली ना घरामध्ये. ती तिथे फिरत बसली का? नाही. ती फिरली तिथे. ती एक फिरण्याची क्रिया गेली, बागेमध्ये फिरते. बागेमध्ये फुलं पाहिली, फुलपाखरं पाहिली, बागेत आलेली इतर सगळी मित्रमंडळींना भेटली, तिथे फिरली छानपैकी बागेमध्ये आणि परत घरात आली वापस. बागेतच बसली का ती? नाही. त्यामुळे इथे दोन भिन्न क्रिया आहेत. मग त्यामुळे दोन भिन्न क्रिया असल्यामुळे हे इथे संयुक्त क्रियापद नाही. लक्षात घ्या, संयुक्त क्रियापद नाही. लक्षात घ्या. तर दोन भिन्न क्रिया असता कामा नाहीये. ठीक आहे. आता इथे समजा मी असं उदाहरण घेतलं, रमेश घरातून पळून गेला.
संयुक्त क्रियापद आहे की नाही बघा आता. पळून गेला म्हणजे पळाला. रमेश घरातून पळून गेला, पळून परत आला नाही, तो गेला तोंड घेऊन गेला, लापता झाला. त्यामुळे काय होईल, हे संयुक्त क्रियापद आहे. पळून गेला म्हणजे गेला, परत तो आले नाही. पळून आला, पळून परत जर आला असता तर गोष्ट वेगळी. तो पळून गेला ही एकच क्रिया आहे. त्यामुळे एकच क्रिया असल्यामुळे इथे याच्यामध्ये संयुक्त क्रियापद काय आहे, संयुक्त क्रियापद आहे. तर लक्षात घ्या, दोन भिन्न क्रिया जर असल्या तर दोन भिन्न क्रिया असेल तर त्याच्यामध्ये संयुक्त क्रियापद होत नाही. पण एकच क्रिया असेल तर त्याच्यामध्ये संयुक्त क्रियापद असते. आता इथे बघा, समजा असं वाक्य लिहिलं, ढोल वाजल्यावर पोरे नाचू लागली. सांगा आता इथे संयुक्त क्रियापद आहे की नाही. नाचू लागले म्हणजे नाचणे, एकच क्रिया आहे. नाचून गातात म्हटलं तर दोन क्रिया होतील. नाचू लागले फक्त नाचतायत ती रोंबासोबा. ढोल वाजायला सुरुवात केल्यावर ती पोरं नाचू लागली म्हणजे नाचतायत, एकच क्रिया आहे. नुसतीच नाचतायत, ते गात नाहीयेत. ढोल वाजतोय आणि ती नाचतायत, रोंबासोबा नाचतायत, एकच क्रिया आहे. त्यामुळे हे संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे. तर इथे तुमच्या संयुक्त क्रियापद जे आहे ते लक्षात आलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. संयुक्त क्रियापद म्हणजे त्याच्यामध्ये दोन क्रिया असतात, आपल्या दोन क्रियापद असतात. म्हणजे त्यातलं एक धातू साधित असतं आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद असतं. तर धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद असे दोन्ही मिळून जे तयार होतं त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणतो. ठीक आहे. तर हे आता आपण 3 प्रकार पाहिले. आता पुढे बघूया आपण. त्याने बोट कापले, त्याचे बोट कापले, असं एक मी उदाहरण इथे घेतलेलं आहे. त्याचं जर उदाहरणाकडे पहा. आता काय तुम्हाला त्यात गंमत दिसतंय ते आपण पाहूया. आता इथे बघा, त्याने बोट कापले, सगळ्यात वर आहे उदाहरण, आणि त्याचे बोट कापले. तर आता मला पहिलं जे विधान आहे ना, त्याने बोट कापले, याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद जरा मला ओळखून दाखवा. त्याने बोट कापले म्हणजे आता इथे बघा, त्याने बोट कापले, त्याने हा कर्ता, बोट हे त्याच्यामध्ये कर्म आणि कापले हे क्रियापद. बरोबर आहे. आता दुसरं विधान बघा, त्याचे बोट कापले, याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद सांगा. ठीक आहे. आता इथे बघा, त्याने बोट कापले, याच्यामध्ये तो हा कर्ता, बोट हे त्याच्यामध्ये कर्म आहे, त्यामुळे हे झालं सकर्मक. त्याचे बोट, चाचीचे प्रत्यय लागलेला शब्द जो आहे तो एकच शब्द असतो. मी तुम्हाला सांगितलं, त्याचे बोट म्हणजे एकच शब्द आहे तो. मग आता कापणारे काय, तर बोट आहे. तर बोट हे काय होईल याच्यामध्ये, कर्ता. बोट हे याच्यामध्ये होईल कर्ता. त्यामुळे बोट कर्ता आणि क्रियापद कापले, याच्यामध्ये कर्मच नाहीये. मग कर्म नसल्यामुळे हे विधान काय होईल, अकर्मक क्रियापदाचं. हे विधान काय होईल, अकर्मक क्रियापदात. म्हणजे पहिलं हे आहे सकर्मक. त्याने ने वाले कर्ते असतात, चाचीचे वाले कर्ते नसतात, पण ने वाले कर्ते असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याने हा कर्ता, बोट हे कर्म, कापले हे क्रियापद. हे पहिलं सकर्मक. त्याचे बोट कापले, चाचीचे वाले कर्ते धरत नाहीत आपण. त्यामुळे त्याचे बोट हा एकच शब्द आहे, हा कर्ता, कापणारे त्याचे बोट हे त्याच्यामधला कर्ता, कापले हे क्रियापद, हे अकर्मक वाक्य झालं. पण आता पहिलं सकर्मक आहे आणि दुसरं अकर्मक आहे, आणि असं असताना हे सकर्मक आहे, हे अकर्मक आहे, पण क्रियापद दोन्ही याच्यामध्ये कापले कापले क्रियापद कॉमन येतं. मग एकच क्रियापद सकर्मक पण वापरता येतं आणि त्याच वेळेस ते क्रियापद अकर्मक देखील वापरता येत असेल तर त्या क्रियापदाच्या प्रकाराला म्हणायचं उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद, उभय म्हणजे दोन. मग एका वाक्यामध्ये क्रियापद ते सकर्मक असतं, त्याच वेळेस दुसऱ्या वाक्यामध्ये ते क्रियापद अकर्मक असतं. मग एकच क्रियापद सकर्मक पण वापरता येत आहे आणि अकर्मक पण वापरता येत आहे, तर मग त्याला म्हणायचं उभयविध क्रियापद, सकर्मक पण आणि अकर्मक पण. आता समजा मी असं एक उदाहरण इथे घेतलं, ताईने आईचा रुमाल हरवला, असं एक उदाहरण आहे. आणि आईचा रुमाल
हरवला, असं दुसरं उदाहरण आहे. आता मला पहिलं विधान जे आहे त्या पहिल्या विधानामध्ये कर्ता कर्म क्रियापद कोणतं आहे ते सांगा, आणि दुसऱ्या विधानामध्ये कर्ता कर्म क्रियापद कोणतं आहे ते सांगा. पहिल्या विधानामध्ये कर्ता कर्म क्रियापद कोणतं? हा कर्ता, आईचा रुमाल हे कर्म आणि हरवला क्रियापद. मग ते सकर्मक आहे की अकर्मक आहे वाक्य? याच्यामध्ये हे कर्म आहे त्यामुळे सकर्मक. हा, हे आहे सकर्मक, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं बघा, आईचा रुमाल हरवला, याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद. आता इथे बघा, आईचा रुमाल हा एकच शब्द आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, साचीचे प्रत्यय लागणारे जे शब्द असतात ते कर्ता कर्म धरायचे नाही, त्याच्या पुढचा शब्द कर्ता कर्म असतो. मग ते आईचा रुमाल हा एकच शब्द आहे, त्यामुळे ते हरवणारा काय आहे तर आईचा रुमाल हा याच्यामध्ये कर्ता होईल आणि हे क्रियापद, याच्यामध्ये कर्मच नाहीये, त्यामुळे कर्म नसल्यामुळे हे विधान होईल अकर्मक. मग आता इथे पण हरवलं आहे, इथे पण हरवलं आहे. मग अशा प्रकारे जे तुमचं क्रियापद जे आहे ते क्रियापद एकच आहे, क्रियापद कॉमन आहे. ते सकर्मक पण वापरलंय, अकर्मक पण वापरलंय. मग एकच क्रियापद सकर्मक पण वापरता येतं, अकर्मक पण वापरता येतं, मग त्याला म्हणायचं उभयविध क्रियापद. ठीक आहे. आता मी इथे 2 उदाहरणं लिहितो, त्याच्यामध्ये उभयविध क्रियापद आहे की नाही तुम्ही मला ओळखून दाखवायचं आहे. एक विधान असं आहे, मूर्तिकाराने मूर्ती मोडली, असं एक उदाहरण आहे. दुसरं, मातीची मूर्ती मोडली. आता इथे हे उभयविध क्रियापद आहे की नाही ते मला सांगायचं आहे. म्हणजे ते उभयविध क्रियापद होण्यासाठी एकदा ते सकर्मक व्हायला पाहिजे आणि एकदा ते अकर्मक व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग आता इथे बघा, पहिलं मूर्तिकाराने मूर्ती मोडली, हे पहिलं विधान सकर्मक आहे की अकर्मक आहे? याच्यामध्ये कर्ता मूर्तिकार, मूर्ती हे कर्म, कर्म असल्यामुळे हे झालं सकर्मक. आणि आता याच्यामध्ये बघा, मातीची मूर्ती मोडली, मातीची मूर्ती हा एकच शब्द, त्यामुळे याच्यामध्ये कर्मच नाही, मातीची मूर्ती हा कर्ता, कर्म नाहीये, त्यामुळे हे होईल तुमचं अकर्मक. मग आता हा एकदा सकर्मक पण आहे, एकदा अकर्मक पण आहे, त्यामुळे हे झालं तुमचं उभयविध क्रियापद. मग सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची, उभयविध क्रियापदामध्ये एकदा ते विधान सकर्मक येतं, एकदा विधान अकर्मक येतं, आणि त्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक असताना क्रियापद मात्र दोघांमध्ये सारखं असतं, कॉमन असतं. मग अशा प्रकारे क्रियापद जर सारखं आलं, कॉमन आलं, की मग त्याला म्हणायचं उभयविध क्रियापद. त्यामुळे हे सुद्धा उभयविध क्रियापदाचं उदाहरण आहे, हे सुद्धा आहे आणि हे सुद्धा आहे, कारण त्याच्यामध्ये जरी विधानं अकर्मक आणि सकर्मक असली तरीही क्रियापद दोन्ही याच्यामध्ये कॉमन आहे, त्याला उभयविध क्रियापद असं म्हणतात. ठीक आहे. आता पुढे जाऊ. आता पुढे बघा, हे मी एक उदाहरण लिहिलेलं आहे. ते आता मला तुम्ही सांगा, या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिसते आहे पहा. तिला आता पळवते, त्याच्याने काम करवते. आता ही 2 उदाहरणं जर तुम्ही पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल, पळवते, करवते या 2 उदाहरणामध्ये काय दिसते आहे, कर्त्याची काम करण्याची शक्यता दिसून येते. आणि हे अत्यंत सोपं आहे. क्रियापद बघायचं आणि क्रियापदामध्ये तुम्हाला याच्यात दिसत आहे तो कर्ता जो आहे, तो कर्ता इथे काय करतो आहे, त्याला ती क्रिया करणं शक्य होतंय. तिला आता पळवते, पळण्याची क्रिया शक्य होते, त्याच्याने काम करवते, त्याला आता काम करवते आजारातून उठलेला आहे. मग जर इथे तुम्हाला त्या क्रियापदावरून असं दिसत असेल तो कर्ता ती क्रिया आता करू शकतो, शक्य होते, तर मग त्याला म्हणायचं शक्य क्रियापद. अत्यंत सोपं आहे. बाळाच्याने कडू औषध पिवं होते, पितो आता बाळ, त्याला सवय झाली, मग त्यामुळे त्याला शक्य झालं औषध पिणं, मग ते झालं तुमचं शक्य क्रियापद. किंवा पीटी उषाच्याने आता मैदानावर धाव होते, आजारी होती, तिला धावता येत नव्हतं, पण आता ती धावते, धाववते, करवते, पळवते. सुधाचंद्रनच्याने आता नाचवते, त्यात जयपुरी पाय लावलेले, त्यात नृत्य करू शकते. ऍक्सिडेंट झालेलं होतं ना सुधाचंद्रनचं, तिला नाचता येत नव्हतं, पायच कापावा लागला होता, पण आता त्या जयपुरी पायाने ती इतकी सफाईदार नृत्य करते. मग सुधाचंद्रनच्याने आता नाचवते, नाचवते, पळवते, करवते. ही क्रियापद पाहिली की आपल्याला लगेच कळतं की याच्यामध्ये काय आहे,
शक्यता वर्तवलेली आहे आणि शक्यता वर्तवलेली असेल तर मग त्याला म्हणायचं शक्य क्रियापद. सिंपल, याच्यामध्ये काही गोळात टाकणारी गोष्ट नाहीये. आता पुढचं जे आहे ते आहे प्रयोजक क्रियापद. आता प्रयोजक क्रियापद जे आहे ते कसं ओळखायचं बघा. याची ना मी इथे 2 उदाहरणं इथे दिलेली आहेत प्रयोजक क्रियापदाची. आता ते कशी ओळखायची ते आता आपण पाहूया. ठीक आहे, प्रयोजक क्रियापद. आता इथे बघा, मला एक सांगा, इथे मी 2 उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. बाळ हसतो आणि आई बाळाला हसवते. तर मला एक सांगा, या 2 उदाहरणामध्ये तुम्हाला फरक काय दिसतो आहे? आता इथे मी 2 उदाहरणं लिहिलेली आहेत. याच्यामध्ये पहिलं आहे बाळ हसतो आणि दुसरं विधान जे आहे आई बाळाला हसवते. या 2 विधानामध्ये फरक काय दिसतोय सांगा मला. आता इथे बघा, बाळ हसतो, आई बाळाला हसवते. आणखी एक मी दुसरं उदाहरण देतो. माकड नाचतो आणि मदारी माकडाला नाचवत. अशी ना मी 2 उदाहरणं दिली. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये बाळ नाचतो. याच्यामध्ये बाळ नाचतो, इथे बाळ स्वतः क्रिया करतोय, बाळ स्वतः हसतो आहे आणि आई ती बाळाला हसवते. म्हणजे आता कधी कधी बाळाचे फोटो काढायला नेले ना, तिथे बाळ हसत नाही, एरवी ते पिती पिती हसत बसतं. मग त्याला फोटो काढताना हसवायचं असेल तर काहीतरी गेली 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 गिल असं काहीतरी करून दाखवावं लागतं, मध्ये बाळ असतं. मग इथे जी क्रिया जी आहे दुसऱ्या वाक्यामध्ये ती दुसऱ्याकडून करवून घ्यावी लागते. मग अशा प्रकारे क्रिया जर दुसऱ्याकडून करवून घेतली जात असेल तर मग त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. आता इथे करता स्वतःच क्रिया करतोय, बाळ स्वतःच हसतोय, पण इथे बाळ स्वतः हसत नाहीये. बाळाला ती आई काहीतरी वेडेवाकडे चाळे करून त्याला हसवायला लावते, त्याला हसवते आहे. मग क्रिया इथे काय होते, बाळाला हसवण्याची क्रिया या दुसऱ्याकडून होते आहे. मग त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. सिमिलरली माकड नाचतो आणि मदारी माकडाला नाचवतो. आता इथे माकड नाचतो, याच्यामध्ये माकड स्वतः नाचतोय, माकड स्वतः नाचतो आहे. आणि इथे हा मदारी जो आहे तो पैसे मिळवण्यासाठी हा मदारी जो आहे तो माकडाला हा मदारी नाचवतो आहे. मग अशा प्रकारे ही क्रिया माकडाला नाचवण्याची क्रिया दुसऱ्या याच्यामध्ये ही दुसऱ्याकडून होते, या मदाऱ्याकडून होते आहे. मग जर क्रिया दुसऱ्याकडून जर होत असेल तर मग त्याला काय म्हणायचं प्रयोजक क्रियापद. स्वतः क्रिया करत असेल तर नाही, क्रिया दुसऱ्याकडून घडवून घेतली तर ते प्रयोजक क्रियापद होतं. आई राधाकडून कविता पाठ करवते. मग याच्यामध्ये प्रयोजक क्रियापद आहे. आई राधाकडून कविता पाठ करवते आहे. आता जी राधा जी आहे ती स्वतः जी आहे, राधा स्वतः क्रिया करत नाहीये, तर आई जी आहे ती आई तिच्याकडून ती कविता पाठ करून घेते आहे. मग क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली, मग ते प्रयोजक क्रियापद होते. आता समजा असं आहे, वाक्य दिलं की गारुडी नागाला डोलवतो. ते गारुड्याचे खेळ करणारे येतात ना, तो गारुडी नागाला डोलवतो. प्रयोजक क्रियापद आहे. तर नाग स्वतः डोलत नाहीये, तो गारुडी पुंगी वाजवतो आणि त्या नागाला डोलवतो. मग नागाला डोलवण्याची क्रिया गारुड्याकडून होते आहे. मग अशा प्रकारे क्रिया जर दुसऱ्याकडून होत असेल तर मग त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. दुसऱ्याकडून होतं. टीव्हीवरचे कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम असतात. ग्रँड फिनाले कोणतरी वामन हरी पेठे त्यांनी ते त्याचे प्रायोजक आहेत, त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत ते कार्यक्रम पोहोचतात. दुसऱ्याच्या मार्फत ते आपल्यापर्यंत पोहोचले तर प्रयोजक म्हणजे काय, ते दुसऱ्याच्या मार्फत करवून घेणं. म्हणजे जसं बाळ हसतोय, स्वतः हसतो, पण आई बाळाला हसवते, दुसऱ्याकडून क्रिया गेली, करवून घेतली, तर मग त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. तर इतके जे आपण आज प्रकार पाहिले ते लक्षात ठेवा. कर्म असेल सकर्मक, कर्म नसेल अकर्मक. 2 कर्म असतील द्विकर्मक आणि संयुक्त क्रियापद असेल म्हणजे तुमचं धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून एकच क्रिया होत असेल तर मग ते तुमचं संयुक्त क्रियापद. आणि पुढचं पाहिलं त्याच्या शक्यता असेल तर शक्य क्रियापद. आणि क्रिया दुसऱ्याकडून करवून घेतली जात असेल तर मग त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. तर आज आपण एवढे प्रकार पाहिलेले आहेत. अजूनही क्रियापदाचे काही प्रकार आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. ठीक आहे, तर आता आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरला. बाय, गुड नाईट, भेटू.